तुम्ही माझ्या मागे बघताय हे आता आपण झाडांची छाटणी करतोय। तर तुम्ही म्हणाल एवढी सुंदर अशी मोठी झाडं ही आपण का छाटतोय? त्याची 2-3 कारणं आहेत। हे झाडं आपण लावली का होती हा सगळ्यात मोठा प्रश्न। तर हे आहे गुलमोहराचं झाड। सो हे गुलमोहर, हादगा, शेवगा, सुबाबूळ ही जी झाडं आहेत ही लवकर वाढणारी झाडं आहेत। जेव्हा आपण 2010 मध्ये आनंदमाळा बनवायला सुरू केलं होतं तेव्हा ही झाडं सगळ्यात आधी लावली आणि लवकर वाढली। आणि लवकर वाढून खालच्या झाडांकरता जे मायक्रो क्लायमेट हवं आहे किंवा जो गारवा हवा आहे तो निर्माण करायचं काम या झाडांनी केलं। तसंच तुम्ही बघाल तर या झाडाची ही पानं ही अशी पातळ असतात आणि ती लवकर कुजतात आणि ही पानं लवकर कुजून इतर झाडांना आणि जमिनीला नायट्रोजन पुरवायचं काम करतात। त्याचबरोबर ह्याची लाकडं आणि या अशा शेंगा या आपल्या चुलीकरता उत्तम जळण म्हणून काम करतात। म्हणजे हे झाडांच्या सुरुवातीच्या काळांमध्ये आपण यांना वाढवून इतर झाडांना एक मायक्रोक्लायमेट तयार करण्याकरता याचा उपयोग केला। आता जसजशी झाडं मोठी होत आहेत तसतसं तुम्ही बघाल तर आता हे जे आपण नवीन झाड लावलं आहे ह्या झाडांवरती ह्या झाडाची सावली येते। त्यामुळे आता आपण हे झाड इथे कापून घेतो आहे। अशा प्रकारे ही फांदी आपण ही मधली काढलेली आहे याच्यामध्ये आणि आता या फांद्या आपल्याला जळण्याकरता याचा लाकूड म्हणून उपयोग होणार आहे। त्याचबरोबर हा जो हिरवा पाला आहे हा हिरवा पाला आपल्याला आपल्या जमिनीमध्ये आणि पर्माकल्चरच्या बेड्समध्ये टाकता येईल। ह्यालाच पर्माकल्चरच्या चॉप अँड ड्रॉप असं म्हणतात। म्हणजे जी भरभर वाढणारी झाडं असतात त्यांना आपण वेळोवेळी कट करत राहणं आणि त्यांचा जो बायोमास आहे तो खताच्या स्वरूपामध्ये आपल्या वाफ्यांमध्ये कुजवणं हे फार महत्त्वाचं असतं। त्यामुळे आपल्या प्रत्येक झाडाला बरोबर सूर्यप्रकाश मिळतो आहे का, तो बरोबर प्रत्येक झाड वाढतं आहे का हे आपल्याला एन्श्योर करायला लागतं आणि ह्यालाच खऱ्या अर्थानं जंगल वाढवणं असं म्हणतात।